सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील गावात त्यांचं हॉटेल खूप गाजत होतं. पण तेच हॉटेल आता एका वेगळ्या आणि धक्कादायक कारणाने चर्चेत आलं आहे. याच हॉटेलमध्ये एक तरुण सोशल मीडिया स्टारनं आपल्या आयुष्याचा शेवट केला, ज्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली असून तिचे लाखो फॉलोअर्स हळहळ व्यक्त करत आहेत. रोहिणी आणि निलेश पाराध्ये यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर जवळपास 875 पोस्ट असून 3 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अथक मेहनतीनं चाललेलं त्यांचं हॉटेल ग्रामपंचायत यशस्वीपणे सुरू होतं. व्यवसायही चांगला चालला होता. ते दोघंही लोकांमध्ये खूप लोकप्रिय होते. वरून सगळं एवढं चांगलं आणि आनंदी दिसत असताना अवघ्या 25 वर्षाच्या रोहिणीच्या आयुष्यात असं काय घडलं की तिनं मागचा पुढचा जराही विचार न करता एवढं टोकाचं पाऊल उचललं, असा तिचे प्रश्न कुटुंबीय आणि लाखो फॉलोअर्सच्या मनात निर्माण झालाय. त्या दिवशी नक्की काय घडलं? मंगळवार 26 मे रोजी दुपारी रोहिणीनं तिच्या हॉटेल ग्रामपंचायतमध्ये आपली जीवन यात्रा संपवली. मात्र या दुर्दैवी घटनेच्या काही वेळ आधीच ती सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होती. तिचं शेवटचं रील अजूनही तिच्या अकाउंटवर असून अनेकांनी त्यावर कमेंट केलेत. तिच्या जाण्यानंतरच्या हाते तिला श्रद्धांजली वाहतायत आणि एवढा मोठा निर्णय का घेतला असा प्रश्न विचारत आहेत. यावरून तिची लोकप्रियता दिसून येते. दरम्यान या धक्कादायक प्रकरणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. पोलिसांनी रोहिणी निलेशच्या हॉटेलमधील CCTV फुटेज ताब्यात घेतलं असून घटनेच्या दिवशी हॉटेलमध्ये काही वाद किंवा विशेष घडामोडी घडल्या होत्या का याचा तपास केला जातोय. तसेच रोहिणीचा मोबाईल, तिचे कॉल रेकॉर्ड्स आणि सोशल मीडिया चॅट्स, आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेपूर्वी रोहिणी कोणाच्या संपर्कात होती, ती कोणाशी बोलली होती, तिला काही मानसिक तणाव होता का, या सर्व बाजू पडताळून पाहिल्या जात आहेत. तिचे पती, नातेवाईक, हॉटेलमधील कर्मचारी आणि मैत्रिणींचे जबाब नोंदवले जात असून लवकरच या प्रकरणामागचं सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.